राज ठाकरे एकीकडे मोदी शहांना हद्दपार करण्याची भाषा करत असले तरी इकडे त्यांच्या मनसेचे अस्तित्व धोक्यात येत चालले। इंजिनाची साथ सोडण्याचे प्रकार निरंतर सुरूच आहेत। मनसेचे माजी शहर प्रमुख युवराज चुंबळकर हे शिवसेनेत डेरे दाखल झाले। त्यांच्यासह माजी शहर संघटक उमेश रसाळकर यांनीही सेनेत प्रवेश केला। आता मनसेला असे धक्के काही नवे राहिलेले नाहीत। रोजच पक्षातून कोण ना कोण काढता पाय घेताना दिसतो। डाऊनफॉल, बॅड पॅच अशा दृष्टिकोनातून पक्षाध्यक्ष याकडे पाहत असले तरी राज ठाकरे यांची कायमच बदलती भूमिका मनसैनिकांना अस्वस्थ करणारी ठरते। अशा सगळ्या परिस्थितीत सोलापूरचं पक्ष संघटन हे सैरभैर झाल्याचं दिसून येतं। सोलापूरच्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी सुशील कुमार शिंदेंच्या अकार्यक्षमतेचा मुद्दा उपस्थित केला होता आणि आजच्या घडीला मनसेचे पदाधिकारी काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा देताना दिसतायत। काँग्रेस भवनातील पत्रकार परिषदेस मनसे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती ही आगतिकता दाखवून देणारी ठरली। एक वेळ 13 आमदार असणाऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांची पक्षाध्यक्षांनीच गोची केल्याचं दिसून येतं। प्रारंभी राज ठाकरे यांनी मोदी कर्तृत्वाचे गोडवे गायले, मात्र अचानकच त्यांचा मोदी विरोध उफाळून आला। मोदी शहांना हद्दपार करण्यासाठी त्यांनी विशेष मोहीमच हाती घेतली। काँग्रेसला विरोध करणारे मनसेचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान म्हणून चालतील म्हणायला लागल्यानंतर मनसैनिकातील चलबिचल आता वाढीस लागली। मध्यंतरी याच राज ठाकरे यांनी अजित पवार, शरद पवारांवर आक्रमकपणे टीका केली होती। आज पुरता सॉफ्ट कॉर्नर त्यांनी बाळगलाय। कार्यकर्त्यांची एक भावना आणि नेत्यांचं सोयीस्कर राजकारण अशा अवस्थेनं मनसैनिक संभ्रमात पडलेला दिसतो। सोलापुरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची स्थिती अस्तित्वाला बाधा पोचल्यासारखी दिसून येते। पक्षासाठी योगदान देणाऱ्या युवराज चुंबळकरांनी शिवसेनेसाठी झटण्याचा निर्धार केला, तर उमेश रसाळकरांचीही आता हीच भूमिका आहे। अर्थात राजकारणात असं होत असतं असं म्हटलं तरी सर्वत्रच यामध्ये सातत्य दिसणं हे नोंद घेण्यासारखं म्हणावं लागेल। बारकाईनं विचार केला तर पक्षाची सतत बदलणारी भूमिका हेच प्रमुख कारण दिसतं। राज ठाकरे हे मोदी शहा यांना हद्दपार करण्याच्या मोहिमेवर निघाल्यानं आमच्याकडं काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेते कार्यकर्त्यात फिलगुड वातावरण असलं तरी मनसेच्या गोटात मात्र वाढत्या काळजीचं चित्र आहे असंच म्हणावं लागेल। या राजकीय परिस्थितीचं अवलोकन केलं होतं वृत्त संपादक राजेश कुलकर्णी यांनी।